आई, आता आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्या माणसाला मी प्रत्येक गोष्टींचा जाब विचारणार आहे. त्या माणसाने जे केलंय ना, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला त्याचा मुलगा कधीच माफ नाही करणार. आता उद्या फक्त शेवटची भेट. त्यानंतर मी त्या माणसाचं तोंडही बघणार नाहीये. सॉरी आई. मला माहितीये माझ्या या वागण्यामुळे तुला त्रास होत असेल. तुझं खूप प्रेम होतं ना त्या माणसावर. कारण तू असताना तू एकदाही त्या माणसाबद्दल वाईट शब्द ऐकून घेतला नाहीयेस. नाही, तू तुझ्या जागी बरोबर असशील, पण बाप म्हणून त्याने माझ्यासाठी काय केलंय ग? स्वतःची ओळखही लपवली माझ्यापासून. अशा माणसावर प्रेम जाऊ दे, त्याला रिस्पेक्टही कसं देऊ मी? तुझा नवरा जरी असला तरी माझा बाप कधी झाला नाही. आणि आता त्याची कितीही इच्छा असली तरीही मी त्याला बाप म्हणणार नाही. सॉरी आई. देवकी, हातातनं वेळ निघून जाण्याच्या आधी मी केदारला सगळं सांगणार आहे. सगळं. माझ्या हातून झालेली प्रत्येक चूक कबूल करणार आहे. पण आपल्या मुलाला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. त्याला एकटं नाही पडू देणार मी. तू काय काळजी करू नकोस ग देवकी. हा त्याचा बाप अजूनही जिवंत आहे. तू काय काळजी करू नकोस. मी आजवर जे काही केलं त्यासाठी मला माफ कर ग. खरंच माफ कर. उद्या मी माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे. त्यासाठी केदार मला जे काही प्रायश्चित्त सांगेल ते भोगायला मी तयार आहे देवकी. खरंच तयार आहे. केदार, शांत वाटतंय थोडं तरी. कुठे बाहेर निघालायस? दयानंद, त्या माणसाला भेटायला चाललोय. कुठे घरी जाणार आहेस? बाहेर. केदार, मला माहिती आहे ह्या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाहीये. तुझ्यातला आणि तुझ्या वडिलांमधला हा प्रश्न. पण एक मैत्रीण म्हणून सांगतेय, जे काय करशील ते शांतपणे आणि विचार करून कर. असं काहीही वागू नकोस ज्याच्यामुळे तुला पश्चाताप करावा लागेल. पहिली गोष्ट, तो माणूस माझा बाप नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मी या सगळ्या गोष्टींचा ना लहानपणापासून विचार करत आलोय. त्यामुळे मला माहिती आहे मला काय करायचं आहे ते. येतो मी. सावकाश. चाललंय या दोघांचं. आमच्यात मैत्री तर कन्फर्म नाही. वाण तर सगळी आणून झालेली आहे. हॅलो. ओके, सगळं हा, गाडी काढली पटकन. हा, निघायचं आपल्याला.
तुम्ही कुठे निघालायत का? हो जरा जाऊन येतो, एक काम आहे. अहो आज आपल्या सुनेचं हळदी कुंकू आहे हा. गुरुवारचं मार्गशीर्षातलं तिचं पहिलंच हळदी कुंकू आहे. तुम्ही घरी थांबा. अरे मग बायकांच्या कार्यक्रमामध्ये माझं काय काम आहे? चालू दे तुमचं. अहो असं काय करताय? तुम्ही थांबा ना घरी. अगं पण मला बरं झालं तुम्ही दोघंही इकडेच भेटलात. हां आजच ते काम आपल्याला करायचे. ओके हो या या आय गिव्ह यू कॉल बॅक. या या तुम्हा दोघांसाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज कसली ग? आपण युवराजला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये इन्क्लूड करण्याबाबत बोललो होतो. त्याचे पेपर्स तयार झालेत. युवराज ऑफिशियली आता आपल्या कंपनीचा भाग आहे. अरे वा, खरंच का? वा वा पद्मिनी काकू आय एम व्हेरी कॉन्फिडेंट युवराज कंपनीचं सगळं काम खूप छान सांभाळणार आहे. ही इज गोइंग टू मेक यू ऑल व्हेरी प्राऊड. बरं दया काका मी सगळे पेपर्स तयार केलेत. इक्विटी स्प्लिट आणि शेअर्समध्ये तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर मला सांगा, मी ते करून घेईन. ओके ठीक आहे, मी माझ्या कामासाठी बाहेर चाललोच आहे. तसंच मी ऑफिसमध्ये जाऊन हे सगळं करून घेतो. नाही नाही तुम्हाला ऑफिसमध्ये जायची काहीच गरज नाही आहे. मी लीगल टीमला इकडेच बोलवलंय. सगळे पेपर्स इकडेच साईन करा ना. नाही म्हणजे तुमचं काही वेगळं काम नसेल तर घरीच थांबा, आज पूजा आहे. नाही पण मी ते जरा अगं ते थांबतील ना. मुलाच्या भविष्यापेक्षा जास्त महत्वाचं काय असणार आहे ना. आणि युवराजला प्रगती करताना बघायचंय त्यांना. हो ना? दया काका आय नो आज तुमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. बाबा जिवंत होते तेव्हा मला कंपनी चालवताना बघू शकले नाही, पण तुम्ही बघू शकणार आहात. तुमच्या मुलाला कंपनी चालवताना तुम्ही बघू शकणार आहात दया काका. आय नो हाऊ हॅपी यू आर. मलाच इतका आनंद होतोय. आय एम शुअर तुम्हाला किती होत असेल. हो म्हणजे काय, आपल्या युवराजला त्याचा हक्क मिळतोय, आनंद तर होणारच ना. नाही पण मी काय म्हणतो तो मी तेवढ्यात जरा काका आज सिग्नेचर होऊ दे ना प्लीज प्लीज. अहो आज इतका छान दिवस आहे आणि लीगल टीम काही वेळात घरीच येणार आहे ना. उद्या पुन्हा वीकेंड आहे दया काका. हे काम उद्या पुण्यावर गेलं ना 2-3 दिवस रखडेल आणि मला हे काम लवकरात लवकर करायचं बिकॉज आय एम व्हेरी एक्सायटेड. म्हणून मी घाई करतेय. लीगल टीमचा फोन आहे, आलेच. हां तुम्ही लवकरात लवकर येता का प्लीज घरी. नाही नाही अगं कौशिकी पण मी तेवढ्यात एवढं माझं काय महत्वाचं काम आहे तुमचं? हा अहो इथे मी आपल्या मुलाला हक्क मिळवून देण्यासाठी सगळं काही करतेय. अगं? त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये. हे बघा आता ते पेपर्स येतील, त्याच्यावर सह्या करा आणि मग कुठे जायचं तिथे जा.